move towards the last phylum Hemichordata. Hemichordata nothing but means what? It is derived from what? Hemi means what? A half, and chordata nothing but means what? Rod. Okay, that's why what? The hemichordata, the living organism have the half rod. The living organism have the half rod. They are known as acorn worms, such as what? Balanoglossus or the Saccoglossus. ओके, जर हेमिकॉर्डेटाचे जे एक्झाम्पल विचारले तर हेमिकॉर्डेटा मध्ये काय असणार आहे? अकॉर्न वर्म. यांनाच आपण कोणते वर्म्स म्हणणार आहे? अकॉर्न वर्म. जसं प्लॅटी एलिमेंटसला आपण म्हटलं होतं फ्लॅट वर्म, ॲस्कलमेंटसला म्हटलं आपण राऊंड वर्म, बरोबर आहे ना. ॲनेलिडाला म्हटलं आपण काय म्हटलं आपण? ॲनेलिडाला आठवतंय काही? Not there, it is the arthropoda. Okay, look here, they are also known as the acorn worms, such as the Balanoglossus, or what? Here it is the Saccoglossus. Okay, then what? They are exclusively marine animals. Okay, that's why what about their habitat? There it is the marine animal living at a bottom of the sea in a burrows. Okay, हे जे सुद्धा असणार, हे सुद्धा बेंथोइक असणार. Those are present at the bottom of the sea and burrowing. Okay, burrowing म्हणजे काय? आतमध्ये जाणे. Okay, that's why what? Those are present at the bottom of the sea or the burrowing. Mostly these are the free living, but animal like Rhabdopleura are the sedentary. Okay, सगळे जे असणार आहे ते फ्री लिव्हिंग मध्ये असणार आहे, परंतु या ठिकाणी एक एक्सेप्शन आहे. काय एक्सेप्शन? रॅप्डोप्ल्युरा. रॅप्डोप्ल्युरा जो आहे तो सेडेंटरी आहे. सेडेंटरी म्हणजे काय? एकाच ठिकाणी राहणे. सेडेंटरी म्हणजे काय? एकाच ठिकाणी राहणे. बाकीचे जे असणार आहे सॅकोग्लॉसस, बालनोग्लॉसस किंवा बाकीचे जे हेमिकॉर्डेट्स आहेत ते त्या ठिकाणी फ्रीली लिव्हिंग असणार आहे. एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकतात, परंतु या ठिकाणी जो रॅप्डोप्ल्युरा आहे तो रॅप्डोप्ल्युरा कसा आहे? सेडेंटरी, म्हणजे एकाच ठिकाणी तो अटॅच झालेला असणार. देन व्हॉट अबाउट देअर बॉडी? बॉडी सॉफ्ट, फ्रजाइल. फ्रजाइल म्हणजे काय? इझिली ब्रेक. फ्रजाइल मीन्स व्हॉट? इझिली ब्रेक. ओके, सॉफ्ट असल्यामुळे तो इझिली काय होऊ शकतो? ब्रेक होऊ शकतो. दॅट्स व्हाय बॉडी इज सॉफ्ट, इझिली break, fragile, vermiform. Okay, vermiform nothing but means what? Worm like. Then unsegmented. Unsegmented म्हणजे काय? यामध्ये ॲनेलिड सारखे सेगमेंट पडलेले आहे का? नाही. बॉडी कशी आहे? अनसेगमेंटेड आहे. and is divided into 3 parts. First one proboscis, second one collar, and third one trunk. Okay, that's why what about the body of Hemichordata? Body is soft, fragile, vermiform, unsegmented, and is divided into 3 parts. What 3 parts? Here it is the proboscis. Okay, collar and trunk. What? Proboscis, collar and trunk. Then what? Buccal cavity gives rise to a rod-like buccal diverticulum, which is considered as a notochord by the some scientists. बरोबर. आतापर्यंत आपण काय बघतोय? नॉन नोटोकॉर्डेट बघतोय. बरोबर. नॉन कॉर्डेट आहे. आपण हे जे फायलम बघतोय हे सगळे काय आहे? नॉन कॉर्डेट्स आहे. परंतु हा जो हेमिकॉर्डेट आहे, हा हेमिकॉर्डेटा कशामध्ये मुडणार आहे? हेमिकॉर्डेटा मुडणार आहे कॉर्डेट्स मध्ये. हेमिकॉर्डेटा कशामध्ये मुडणार आहे? कॉर्डेट्स मध्ये, कारण यामध्ये रॉड लाइक स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर कसं आहे? रॉड लाइक. बरोबर आहे. नोटोकॉर्ड प्रेझेंट दिसतोय. नोटोकॉर्ड या ठिकाणी प्रेझेंट दिसतोय. ओके, दॅट्स व्हाट? हियर इट इज द हाफ रॉड लाइक स्ट्रक्चर्स. ओके, दॅट्स व्हाट? हियर इट इज द रॉड लाइक बकल डायव्हर्टिकुलम व्हिच इज कन्सिडर्ड ॲज द नोटोकॉर्ड. त्यालाच आपण काय म्हणणार आहे? नोटोकॉर्ड म्हणणार. देन व्हाट? दे फीड ऑन मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन अ वॉटर थ्रू द सिलियरी ऍक्शन. बरोबर. त्यानंतर यांची जी फीडिंग असणार ते फीडिंग कशावर असणार आहे? मायक्रो ऑर्गॅनिझमवर. बरोबर. त्याच्या आजूबाजूला जे मायक्रो ऑर्गॅनिझम असणार त्या मायक्रो ऑर्गॅनिझमवर काय करणार? तो फीडिंग करणार आहे. कोणत्या ऍक्शनने? सिलियरी ऍक्शनने. द प्रोबोसिस helps to make burrow while the entire body is brings about the movements. आपण ऑलरेडी बघतोय. बरोबर. याचं स्ट्रक्चर काय आहे? प्रोबोसिस आहे, कॉलर आहे आणि ट्रंक आहे. त्यापैकी तो जो प्रोबोसिस आहे तो जमिनीमध्ये गेलेला असणार आणि बाकीचे जो कॉलर आणि ट्रंक पार्ट असणार तो कशासाठी कामात येणार आहे? मूवमेंट साठी. ओके, दॅट्स व्हाय व्हॉट? द प्रोबोसिस हेल्प्स टू मेक बुरो व्हाईल द इंटायर बॉडी इज ब्रिंग्स अबाउट फॉर मूवमेंट. देन व्हॉट? alimentary canal is complete. alimentary canal nothing but means what? Their digestive system. याची जी डायजेस्टिव्ह सिस्टीम असणार ती कशी असणार आहे? कंप्लीट असणार. म्हणजे एका साइडला माउथ असणार आहे आणि सेकंड साइडला काय असणार आहे? ॲनस असणार आहे. ओके, दॅट्स व्हाय alimentary canal or digestive system is complete and it is the U shape. Okay, what about their alimentary system? What about their alimentary canal? Here it is the U-shaped structure. त्याच्या alimentary canal चे जे structure असणार आहे ते असणार आहे U-shape. Then what? Respirations occurs with the help of the paired gills. Okay, हेमिकॉर्डेटा मध्ये जे respiration होणार आहे ते respiration सुद्धा कशाच्या मदतीने होणार आहे? Gills च्या मदतीने होणार आहे. That's why these gills arrange in the
टू लॉन्जिट्युडिनल रोज. ओके बघा या ठिकाणी काय पेयर गिल्स आहे. ओके आणि त्यांची अरेंजमेंट कशी आहे लॉन्जिट्युडिनल रोज सारखी आणि प्रेझेंट इन द इंटायर ट्रंक. आणि त्याचा जो पूर्ण ट्रंक पार्ट आहे त्या ट्रंक पार्ट मध्ये काय आहे ट्रंक पार्ट मध्ये काय गिल्स आहे. ट्रंक पार्ट मध्ये काय असणार आहे गिल्स असणार. ओके देन व्हॉट द गिल्स ओपन बाय द गिल स्लिट्स. त्यानंतर ते जे गिल्स आहे ते गिल्स कशाच्या मदतीने ओपन होत आहे द गिल्स विच आर ओपन बाय द गिल स्लिट्स. ओके दॅट्स व्हाय रेस्पिरेशन विथ द हेल्प ऑफ गिल्स as well as the gill slit. Then circulatory system is simple and closed type and the blood is colorless. बरोबर यामध्ये जे सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ते सर्क्युलेटरी सिस्टीम कोणत्या टाइपची असणार आहे क्लोज टाइप. याच्या अगोदरचं आपण जे इकायनोडर्माटा बघितलं ते इकायनोडर्माटा मध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम तर ॲब्सेंट आहे परंतु जर असली तर कोणती आहे ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. आणि या ठिकाणी हा जो हेमिकॉर्डेटा आहे हेमिकॉर्डेटा मध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे ओपन टाइप क्लोज टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. म्हणजे यामध्ये ब्लड वेसल्स असणार आहे. काय असणार आहे ब्लड वेसल्स आणि ते जे ब्लड आहे ते ब्लड कसं असणार कलरलेस. ब्लड कसं असणार आहे कलरलेस. देन व्हॉट हियर नर्वस टिश्यू इज इम्बेडेड इन द इपिडर्मिस ऑफ बोथ द डॉर्सल अँड वेंट्रल साइड. त्यानंतर त्या ज्या नर्वस टिश्यू असणार आहे जे न्यूरॉन्स असणार आहे ते न्यूरॉन्स डॉर्सल साइडला सुद्धा असणार आणि वेंट्रल साइडला सुद्धा असणार. म्हणजे फ्रंट साइडला सुद्धा असणार आणि बॅक साइडला सुद्धा असणार. दॅट्स व्हाय नर्वस टिश्यू विच आर प्रेझेंट इन फ्रंट साइड as well as the back side. Then what here the sex are separate and sometimes may be bisexual. बरोबर यांच्यामध्ये जे पॅलानोग्लॉसस सायकोग्लॉसस असणार आहे किंवा हे जे हेमिकॉर्डेटा यांच्यामध्ये सुद्धा सेक्स कसे असणार आहे सेपरेट असणार. म्हणजे मेल अँड फिमेल आर सेपरेट और समटाइम मे बी bisexual. Sometimes maybe here it is the bisexual. Then fertilization is external and development is indirect through the free swimming larva. बरोबर म्हणजे लार्वा स्टेज पासून याची बॉडी या ठिकाणी काय होणार आहे स्लोली डेव्हलप होणार आहे. लार्वा स्टेज पासून बॉडी काय होणार आहे स्लोली डेव्हलप होणार. दॅट्स व्हाय फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल अँड डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट थ्रू द free swimming larva. And this phylum is the connecting link between chordata and non chordata. त्यामुळे chordata आणि non chordata मध्ये जो वर्ड आहे तो आहे हेमिकॉर्डेटा. हेमी म्हणजे काय पूर्णपणे कॉर्डेट सुद्धा नाही पूर्णपणे नॉन कॉर्डेट सुद्धा नाही. तर कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेटला जो जोडणार आहे जो कनेक्टिंग लिंक आहे तो कोणता असणार आहे हेमिकॉर्डेटा असणार आहे. देन व्हॉट हियर इट इज द डिटेल पॉइंट्स ऑफ what hemichordata nothing but means what half rod. What about their habitat का असणार आहे here it is the marine. ओके फ्री लिव्हिंग और सेडेंटरी. फ्री लिव्हिंग मीन्स what एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी मूवमेंट करू शकणार परंतु सेडेंटरी म्हणजे काय एकाच ठिकाणी राहणार आहे. मग यामध्ये एक्झाम्पल असणार आहे रॅप्डोप्लोरा और दोज आर द ब्युरोइंग इन द सॉइल इन द बॉटम ऑफ द सी. बरोबर म्हणजे जमिनीमध्ये तो पुरलेला असणार आहे ब्युरोइंग इन द बॉटम ऑफ द सी. याची जी बॉडी असणार आहे ती बॉडी कशी असणार आहे बॉडी इट इज द सॉफ्ट फ्रजाइल. बॉडी असणार आहे सॉफ्ट फ्रजाइल वर्मीफॉर्म अँड अनसेगमेंटेड. त्यानंतर याच्या बॉडीचे 3 पार्ट पडणार आहे. पहिला पार्ट असणार आहे प्रोबोसिसचा, दुसरा पार्ट असणार आहे कॉलरचा, तिसरा पार्ट असणार आहे ट्रंकचा. त्यानंतर बकल कॅव्हिटी ऍक्ट ॲज अ नोटोकॉर्ड. बरोबर यामध्ये जे बकल कॅव्हिटी जे असणार ते बकल कॅव्हिटी आहे नोटोकॉर्ड मध्ये किंवा या हेमिकॉर्डेटा मध्ये प्रेझेंट असणार आहे डॉर्सल साइडला आणि वेंट्रल साइडला. बॉडी कॅव्हिटी कशी आहे कंप्लीट आहे म्हणजे अलिमेंटरी कॅनल जो असणार आहे तो अलिमेंटरी कॅनल या ठिकाणी कंप्लीट असणार म्हणजे माउथ आणि अनस हे 2 सेपरेट एंड असणार आहे. रेस्पिरेशन होणार आहे गिल्स आणि गिल स्लिटच्या मदतीने. बरोबर रेस्पिरेशन विथ द हेल्प ऑफ गिल्स अँड गिल स्लिट. देन व्हॉट सर्क्युलेटरी सिस्टीम इज क्लोज टाइप. ओके सॉरी या ठिकाणी मी ओपन लिहिलं आहे सर्क्युलेटरी सिस्टीम कोणत्या टाइपची असणार आहे क्लोज टाइपची असणार ओपनच आहे. ओके दॅट्स व्हाय व्हॉट सॉरी माय मिस्टेक सर्क्युलेटरी सिस्टीम इज ओपन टाइप. एक्सक्रेशन होणार आहे ग्लोमेरुलसच्या मदतीने. या ठिकाणी जे एक्सक्रेशन आहे ते एक्सक्रेशन कशाच्या मदतीने होणार आहे ग्लोमेरुलसच्या मदतीने. देन नर्वस सिस्टीम. व्हॉट अबाउट द नर्वस सिस्टीम द नर्वस टिश्यू इज प्रेझेंट इन बोथ डॉर्सल अँड वेंट्रल साइड ऑफ द इपिडर्मिस. जे नर्वस टिश्यू असणार आहे ते डॉर्सल आणि वेंट्रल दोघे साइडला असणार आहे. सेक्स कसे असणार आहे युनिसेक्शुअल और बायसेक्शुअल म्हणजे सेक्स हे सेपरेट असणार किंवा बायसेक्शुअल सुद्धा असणार. फर्टिलायझेशन होणार आहे external fertilization and what hemichordata here it is the connecting link between the non-chordates and chordates. Okay that's what here it is the small information regarding with the phylum hemichordata. Here it is the last phylum habitat marine body vermiform unsegmented fragiles and what
3 body parts: proboscis, collar, trunk. Then what? Body cavity complete. Respiration with the help of gills and gill slits. Circulatory system open type. Excretion with the help of glomerulus. Nervous system. The nervous tissue present in both dorsal and ventral side. Sex, unisexual or bisexual. Fertilization external, and connecting link between the chordata and hemichordata. Okay, thank you.